हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, मस्त फ्रेश झाली आहे आणि माझ्यासाठी इथं मस्त दूध बनवून ठेवलं आहे. पण दूध गार होईपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी करते. तर आज मला मटकी बनवायची, चपात्या आणि थोडंसं व्हाईट भात बनवते. मटकीसोबत भात खूप मस्त लागतो, तर म्हटलं जरा थोडंसं व्हाईट भात पण बनवू. आणि आज संतोष पण येणार आहे घरी, कदाचित 10-11 वाजेपर्यंत येतील ते. तर भात बनवण्यासाठी तांदूळ घेते. मठ तर काढून ठेवले. तर माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि आता जेवण करायचं आहे. आणि संतोष पण आले, तर आता आम्ही सगळे सोबत जेवण करू. आज तुला उपवास आहे आज. हा, त्यांचा चालू आहे ब्रश. मस्त जेवायला भांडं केलं आहे. आणि आज तुला उपवास आहे, तर आज तू संत्री खात आहे. कसं झालं मग तुमचा प्रवास? मस्त झाला. पायी आली इथून? ओके. भूक लागली असेल मग आता. ह्या टपात जे मासे आहे ना, त्यांना छोटे छोटे बाळ झाले. कुठे? हे काय पहिलेची. इकडं बघा ना, छोटे छोटे. हा, ते पहिलेची. त्या दोन्यांना टाका, त्या दोन्यांनाच टाकायचं. बाकी आले आले माणूस झाडांमध्ये बिझी झाले, त्याच्यामुळे ते काय मला नुसते ते डकवीट खायला टाका ना, त्या पानावरच. झाड खाते. झाडं खात्या? हे डकवीट खात्या का वाटरलेली खात्या? एवढं एवढं गोगल गाई एवढं मोठी वाटरलेली खात्या? पानं खाते. अच्छा, हे डकवीटने खूप मस्त दिसतं. मस्त जेवण वगैरे झालं आणि मी आले वरती माझ्या टॅब्लेट्स वगैरे घ्यायला आणि थोडासा आराम करावा म्हटलं. आमचे हे बघा कसे झोपले. त्यांची ना रात्री झोपच नाही झाली, त्याच्यामुळे झोपले. त्यांना रात्री जागच नव्हती झोपायला वाटतं. हे बघा, आज मस्त पावसाचं वातावरण झालंय, पण पाऊस येईल म्हणून सांगता येत नाही. आला तर बरंच होईल. अर्धा पत्रावाला झालाय. संतोष बघा एकदा कसे झोपले. हो, बाहेर लय पाऊस आला. हा, तुम्ही उठून पाहिलं का? हा, एकदा पहा ना किती पाऊस आला. लय पाऊस आला. ते मासे खाली चालले. तुम्ही पाहिलं का किती गरजतोय? वारं किती आहे, झाडं डायरेक्ट असे वाकडे तिकडे होऊ राहिले. तुम्हाला उठायचं नाही का मग? ते झाडं पाहिजे नाही का? लय वारं आहे बाहेर. बघा किती वातावरण झालंय पावसाचं. एवढा जर पाऊस आला तर किती बरं होईल बरं. आणि एवढं वातावरण आहे पावसाचं, एवढ्या वातावरणातून एवढा त्याच्या अवपट जरी पाऊस आला ना तरी बरं होईल. कारण की एवढं वातावरण नाही, वातावरणच जास्त आहे, पाऊस कमी, एकदम अशी बुरबुरी. हे बघा. तर आता माझा थोडं सैन माझे पप्पा येतो, त्याच्यामुळे तू घरी चालली का? पावसात कसं काय जाशील? आता पाऊस चालू आहे बाहेर. हा, आम्ही जाईल माझ्या डोक्यावर रेनबो घेऊन. झाली झोप? किती वेळ झोपले? 6 तास. मग किती वाजता झोपले होते? 12 वाजता. 1ला नाही. 12 वाजता. हा, 12 वाजता तुम्ही झोपले होते. मी ब्लॉग एडिट करीत होते. मी इकडं 12 वाजता खुर्चीवर येऊन बसले होते. मग आता उठले की तुम्ही 6 वाजता. मग किती तास झाले? नाही का? मी उठवायला आलं तर मला माहिती का? मला कधी कधी कसं काय उठवता तुम्ही मग? दुपार झोपेला असल्यावर, तुम्हाला जेवण करायचं असल्यावर. नाही, आज तू लाईट नाही झाली देवपूजा तुमची? आत्याच्या मैत्रिणी आल्या होत्या आत्याला भेटायला आज. आता कसं वाटलं जुन्या बालपणीच्या मैत्रिणीला भेटून? अहो, थोडं मोठ्यानं
बोला इथं आवाज नाही येत. काय काय बोलले मग? मग आता कसं वाटलं मैत्रिणीला भेटून? दुपारी आत्याला भेटायला. आत्या गेले होते काल म्हणून आज आली होती ती. आज संध्याकाळसाठी मी मस्त आमरस बनवते आणि आमरस हरभऱ्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी. कारण की आमरसासोबत तर चपाती कोणी खात नाही, तर मग बाजरीच्या भाकरी आणि हरभऱ्याची भाजी बनवते. तर पाऊस आला त्याच्यामुळे जरा मी लवकर स्वयंपाक बनवला आज. कारण की म्हटलं परत लाईट बीट गेली तर काय करायचं. तर इथं मस्त हरभऱ्याची भाजी बनवली, बाजरीच्या भाकरी पण बनवून झाल्या आहे आणि आमरस पण बनवून झाला आहे. आता फक्त सकाळी जो मी भात बनवलेला होता तो भात परतायचा बाकी आहे. आणि आमच्यासाठी मस्त इथं पापड पण भाजून ठेवले. भात परतवण्यासाठी कढई ठेवली आहे, मस्त टोमॅटो कापून घेतले आणि फ्रेश कढीपत्ता पण घेऊन आली. बघा पावसानंतर आमच्याकडे किती मस्त ऊन पडलंय. एवढा पाऊस झाला ना, आता काय सांगावं तुम्हाला. किती पाऊस झाला आपल्याकडं. तुम्ही बाहेर वातावरण पाहिलं होतं किती होईल होतं? नाही तुम्ही झोपलेले होते तेव्हा. दुपारी 2 वाजेपासून वातावरण होतं आणि पूर्ण सगळीकडून वातावरण होतं, असं कुठंच ढग नव्हते. कुठं आणू पडायला. थोडासा पाऊस आला पण वातावरण पूर्ण बदलून गेलंय. एकदम असं सगळीकडे गारगार झालंय, भारी वाटतंय. अजून किती मोठा पाऊस यायला पाहिजे तेव्हा अजून छान वाटतं. किती भारी झालंय वातावरण. बघितलं का किती मस्त झालंय. यांचे ना झाडं जळून गेले, मी बघितलेच नाही, त्याच्यामुळे जरा ते टेन्शनमध्ये.